कोणत्या वेळी जेवलं पाहिजे तर साधारण 10 ते 12च्या दरम्यान शरीरामध्ये पित्त तयार होतं आणि संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान. आता पित्त म्हणजे काय, पचन करणारा तो अग्नी आहे, तो तिथं पेटलाय ना, टाका आहुती, ती टाकली की तुमचं शरीरामध्ये पोषण होणार आहे. आम्ही कधी जेवतो विचार करू. ओके, किती जेवावं, जेवढी भूक आहे तेवढं जेवा. अगदी टच्च पोट भरलं तर शरीर तिथे हालचाल करण्यासाठी जठरामध्ये जागा तर हवी ना. बरोबर आहे. मग फॅट्स का नाही वाढणार, मग सुस्ती नाही येणार का, मग डायबिटीस नाही का, फॅट्स वाढले की BP आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी. किती जेवावं ते पाहिलं. आता आहार किती कसा घ्यावा, तो गरम गरम घ्यावा. आपल्या प्रदेशामध्ये जो अन्न तयार होते शेतामध्ये ते तुम्ही घ्या. आज आम्ही बाहेरून इतक्या गोष्टी, म्हणजे अमेरिकेत ते तयार होते, मग ऑलिव्ह ऑइलच वापरू, राईस ब्रँड ऑइल वापरू, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. जिथं जे पिकतं ते तुम्हाला पचतं. हे नियम तेव्हा घालून दिले. मग आता काय झालं, सायन्सने काय डिराईव्ह केलं की तुमच्या शरीरामध्ये त्याचे ट्रेट्स असतात पचन करण्याचे. ते कुठपर्यंत, तर माझे 3 जनरेशन काय खात होते, माझे आजी आजोबा, आई वडील आणि मी, त्याच्या आधीची पणजोबा आपण म्हणू, हे जे खात होते ते पचवण्याचे जीन्स माझ्यामध्ये असतात. मी त्यापेक्षा वेगळं खाल्लं तर ते पचवायला शरीरासाठी समटाईम इट ॲक्ट्स ॲज अ फॉरेन बॉडी आणि ती डिसीज निर्माण करू शकते.